बाई ग म्हटल्यानंतर अर्थात बाई आपल्या आयुष्यातली कोणती तरी स्त्री येते. तर इफ आय आस्क यू की तुमच्या आयुष्यातली अशी कोणती खूप स्ट्रॉंग आणि कमाल बाई आहे जी तुमच्या नेहमी डोक्यात असते किंवा शी इज लाईक अ व्हेरी लाईक ग्रेट इमेज इन युअर माइंड? विदाउट सेकंड थॉट्स माय मदर, माझी आई. मला असं वाटतं की ती नसेल तर हा विचार करायला माझा जन्म पण झाला नसता. आणि आय हॅव सीन हर जर्नी, आय हॅव सीन वेअर शी वॉज, म्हणजे कुठून कुठे तिने स्वतःला घडवलंय, तिच्यासोबत आम्हाला घडवलंय विथ द वर्स्ट ऑफ द सिच्युएशन्स. अँड नाव द टेबल्स हॅव टर्न. नाव लाईक मला प्राऊड फील होतं की वी कॅन शो हर गुड साईड ऑफ द लाईफ एज वेल. त्यामुळे आता रोल चेंज झालेत. लाईक आय एम अ मदर, शी इज अ डॉटर. त्यामुळे तो रोल चेंज झाल्यानंतर आय कॅन, आता मला जास्त कळते आई, कारण मला ते एक्झॅक्टली कॉपी पेस्ट झालंय माझ्यामध्ये, व्यवहारामध्ये, तिच्या बाबतीत आणि विचारांमध्ये. आईला जसं आपल्या बाळाबद्दल 24 तास काहीतरी वाटत, म्हणजे आधी ती जिवंत उदाहरण, ते सतत काही ना काहीतरी मुलाबद्दल बोलत असते, चालू असतं, मग ह्याची वेळ त्याची वेळ. त्याच्यामुळे मलाही माझं आता आईच्या बाबतीत असं होत आहे. त्यामुळे शी इज अ स्ट्रॉंग इन्स्पिरेशन. ती खूप वर्स्ट टाईममधनं गेलेली आणि त्यामुळे जास्त ताकद मला हिच्यामुळे मिळते की जे काही होईल आता, म्हणजे इट्स ओके, इट्स लाईफ, यु नो. पॅटर्न्स, प्रत्येक पॅटर्न आपण एक लावून बघतो अंगाला साडी, तसं एक पॅटर्न ऑफ युअर लाईफ ऑल्सो यू हॅव टू एनहॅन्स इट. सो मला असं वाटतं विदाउट एनी थॉट्स माय मदर. वाव, किती सुंदर, किती सुंदर. प्रार्थना? ऑफकोर्स आई असतेच असते. लग्न झालंय त्यामुळे ऑफकोर्स सासू पण असते. पण मला माझ्या ताईचं नाव घ्यावं असं वाटतं. आणि माझी ताई फक्त नॉट जस्ट माय सिस्टर, अभिज सिस्टर ऑल्सो. सो आय हॅव 2 सिस्टर इन लॉज. त्याच्या 2 मोठ्या बहिणी पण आहे आणि माझी ताई पण माझी बहीण आहे, मोठी बहीण आहे माझी. तर ह्या तिघी यु नो कुठेतरी माझी ताईनीच नेहमीच मला सपोर्ट केला. म्हणजे आज मी या इंडस्ट्रीत आहे बिकॉज ऑफ हर. म्हणजे मी रिपोर्टिंग करत होते, तुझ्यासारखे इंटरव्ह्यूज घेत होते, पण तिच्या डोक्यात होतं आणि ती मला नेहमी म्हणायची की तू ऍक्टिंग कर, तुला करायला हवं, तू ह्यांना जाऊन भेट, ते कर, ते कर. आणि आज मी इथे पोहोचल्यावर, आज जेव्हा मी तिला बायगचं टीजर दाखवला, तर गाणं बघितलं तिने, रोमॅन्टिक सॉन्ग, मला म्हणाली खूप छान आहे, तुमची ही फिल्म हिट आहे. मला म्हणाली तू एक ना एकच करतेस. आणि हे ती पटकन म्हणाली. आणि हे ती इतकं म्हणाली कारण तिने मला मितवापासून, माझी फर्स्ट फिल्मपासून जी माझी जर्नी बघितली, मी जास्तीत जास्त रोमॅन्टिक फिल्म केल्यात. आणि त्यामुळे आता हा रोमॅन्स तिने बघून मला असं वाटतं ऑडियन्सला पण आता कळलंय. प्रार्थना म्हटली, स्वप्नील म्हटला की मग रोमॅन्टिक काहीतरी असणार. सो मला असं वाटतं की ती मला सतत टकोर करत आली की आता झालं झाली, शब्द टोकत आली. नाही पण शब्द काय, टकोर, ओके सॉरी, अचानक शब्द येतात माझे, गुजराती शब्द तोंडात येतात असे अचानक. पण तरी आता मी खूप टाळते. तुम्हाला मजा येते, पण काही लोक ह्याचं असंही करतात, हे काय आम्हाला कळलं नाही, तू काय मराठीत बोल, असं होतं. पण आपण त्या लोकांना टकोर करूया. सो माझी ताई नेहमी मला टोकत आली की यु नो ह्या गोष्टी झाल्या आता तुझ्या करून, आता काहीतरी वेगळं कर. सो ह्या बाबतीत पण ती मला असं म्हणाली की आता झालं रोमॅन्टिक फिल्म्स करून, आता काहीतरी वेगळं कर. सो मला नेहमीच तिच्याकडनं असे इन्स्पिरेशन मिळतं की आता काहीतरी वेगळं करायचं, आता आयुष्यात काहीतरी आणखीन छान करायचं. आणि मी केल्यानंतर माझ्या ताईला ते कितपत आवडेल. सो हे झाले माझी ताई. आणि आता मला आणखीन 2 ताया मिळाल्या, अभिच्या सिस्टर्स, की ज्या मला सतत यु नो सगळ्याच गोष्टीत, म्हणजे मी कुठले कपडे घालते त्यापेक्षा मी कसे इंटरव्ह्यूजमध्ये काय बोलते पासनं माझ्या फिल्म्समध्ये कसं माझा लुक असला पाहिजे, मी कसं केलं पाहिजे काम, का घरी जशा, म्हणजे मी जर घरी उशिरा आले कामं करून, तर त्या माझ्या सासूबाईंना फोन करून सांगतात की अगं ती थकलेली आहे, त्यामुळे तिला हे करायला लावू नकोस, का हे असं असेल तर तिला बघ जरा, तिची काळजी घे, तिची दृष्ट काढ. इट इज सो मला इतकं बरं वाटतं की मला असं वाटतं की सिस्टरहूड हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आय एम ब्लेस्ड की फक्त माझी ताई नाही तर मला अभिकडनं पण 2 सिस्टर्स अशा मिळाल्या आहेत की जे यु नो की दे आर टेकिंग केअर ऑफ मी. आणि मी सगळ्यात लहान आहे. सो या मस्त, किती गोड यार. वाव. अदिती? खरं सांगू का, म्हणजे आता दीप्ती म्हणाली आणि ही पण म्हणाली की आई आहे, तर मला नेहमी असं वाटायचं की तिच्यामुळे मी या क्षेत्रात आले. खरं तर कलाक्षेत्राशी आमच्या फॅमिलीचा काही जवळपास संबंध नव्हता. सगळे शिक्षण क्षेत्रात जास्त आमची फॅमिली असल्यामुळे, पण आईच्या माहेरचे जे बेलसर आहेत ते सगळे या कलाक्षेत्रात. तर तिला कुठेतरी असं वाटायचं की नाचाच्या क्लासला जावं मुलीनं, म्हणून ती घेऊन जायची मला. आणि तिच्यामुळे मी या क्षेत्रात हळूहळू आले, तिने पुश केलं म्हणून आले. आणि आता जेव्हा गिविंगची वेळ ना, तेव्हा नाहीच आहे आई माझ्याकडे. शी इज नॉट देअर अँड आय मिस हर. म्हणजे मी नेहमी माझ्या नवऱ्याला म्हणते की तुला पण आई नाहीये, मला पण आई नाहीये, तर कोणाला द्यायचं, कोणाला आपण.
सो आय मिस हर. तर यू आर आई नाव, तू एक आई आहेस, सो तुला ते एक माहितीच असेल आता. मज्जा येते. पण दॅट वुमन इज व्हेरी इन्स्पिरेशनल. नाही, आणि आय एम शुअर की आत्ता पण जेव्हा तू तिची आठवण काढतेस तेव्हा शी वेर एव्हर दॅट शी इज, मला आय जेन्युइनली बिलीव्ह अ लॉट इन एनर्जीज. आणि मला असं वाटतं की ही सगळी माणसं ज्यांना आपल्याबद्दल खूप छान वाटत असतं त्यांच्या एनर्जीजने आपण अनेक प्रसंग तरुण जातो, आपल्याला कळत पण नाही. म्हणजे मी तुला खरं सांगते, एका टप्प्यावर ती आज आहे आणि उद्या नाही अशी निघून गेली, पण ज्या गोष्टीमध्ये मी अडकले होते ना, की पुढे जायचं कसं असा मार्ग दिसत नव्हता ना, ती गेल्यानंतर तिचे एनर्जीज एवढे स्ट्रॉंग झाले ना की तिने सरळ मार्ग काढून दिले मला त्या कठीण परिस्थितीत. सो दे आर देअर. आणि अजूनही व्हेर एव्हर शी इज, डेफिनेटली आय ऑलवेज टेल हर की हे तुझ्यासाठी. माझ्या प्रयोगाची एक सीट ना पहिल्या प्रयोगाची आईसाठी आणि बाबांसाठी राखून ठेवलेली असते. पहिल्या प्रयोगाला मी ती विकत घेते तिकीट, आणि मी ठेवते त्या दोघांसाठी की ते आहेत आणि ते बघतायत. सो गुजबम्स आले यार.